हाय फ्रेंड्स, आपण काल फार्माकोलॉजीचे इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्यात, डेफिनेशन बघितली. तर आज आपण फार्माकोलॉजीचाच पार्ट बघणार आहेत. तर नर्वस सिस्टीम आपल्या फार्माकोलॉजीमध्ये ANS ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम, ड्रग कसे ॲक्ट करतात तो पॉईंट आहे. नंतर पॅरासिम्पॅथोमायमॅटिक, कोलर्जेनिक इफेक्ट, ॲड्रेनर्जिक इफेक्ट, नॉन फेरिन न्यूरोट्रान्समीटर. तर ते ड्रग आहे हे आपल्या ब्रेनवर आणि नर्व्सवर कसे ॲक्ट करतात. ब्लॉकर्स आहेत, काही अल्फा ब्लॉकर्स, बीटा ब्लॉकर्स. हे सर्व अंडरस्टँड होण्याअगोदर आपल्याला सर्वात आधी नर्वस सिस्टीम आणि त्याचे नर्व्स हे समजणं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पुढचे इफेक्ट, ड्रग इफेक्ट मेकॅनिझम समजतील, पण त्याच्या आधी आपल्याला ही सिस्टीम समजणे खूप महत्त्वाची आहे. तर चला तर आपण वेळ न घालवता बघूया नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीम काय? इट इज द पार्ट ऑफ बॉडी विच इज मेंटेन आवर बॉडी बॅलन्स अँड कंट्रोल द ऑल बॉडी पार्ट. नर्वस सिस्टीम ही आपल्या बॉडीला कंट्रोल करते आणि बॅलन्स ठेवते. पूर्ण बॅलन्सिंगचं काम नर्वस सिस्टीम करते. कसं? बाय इम्पल्सेस आर कंडक्टेड बाय न्यूरॉन्स. तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये नर्व्स म्हणजेच न्यूरॉन्स हे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड आहेत आणि हे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आणि हे न्यूरॉन्स इम्पल्स हे कंडक्ट करतात, ज्याद्वारे आपल्या ब्रेनपर्यंत आणि आपल्या बॉडीपर्यंत पूर्ण जो मेसेज आहे किंवा जे इम्पल्स आहे ते प्रोव्हाइड होतात. तर नर्वस सिस्टीमचे दोन प्रकार आहे, एक CNS नर्वस सिस्टीम आणि एक PNS नर्वस सिस्टीम. तर CNS म्हणजे काय? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममधले जे नर्व्स आहे ती दोन बॉडी पार्टमध्ये स्प्रेड आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ब्रेन अँड सेकंड इज स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे आपल्या CNS मध्ये येतात आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये येतात. तर ब्रेन हा जो आहे हा पूर्ण नर्वस सिस्टीमचा कम्प्युटर आहे, मीन्स मेन पार्ट आहे जो कंट्रोल करतो पूर्ण सिस्टीमला. ओके. तर ब्रेनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन पोचवली जाते आणि त्यानंतर ब्रेन हा कमांड देतो बॉडीला किंवा त्यानुसार तो ॲक्ट करतो. आणि त्याचे काही CNSचे काही नर्व्स हे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये, म्हणजेच पाठीचा कणा ज्याला म्हणतो आपण, हे दोन जे पिलर आहेत ते CNSमध्ये येतात. नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय? तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये दोन टाईपचे नर्व्स असतात. त्यामध्ये असतात सेन्सरी मीन्स ॲफरंट डिव्हिजन म्हणतात आणि सेकंड आहे मोटार म्हणजे इफरंट डिव्हिजन म्हणतात. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय कन्सिस्ट करते? तर 21 पेअर्स ऑफ स्पायनियल नर्व्स आणि 12 पेअर्स ऑफ कार्नियल नर्व्स. आणि हा एक ॲटॉनॉमिक पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम. ओके. नंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे आर कंपोज्ड ऑफ सेन्सरी फायबर्स कन्व्हिंग इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स टू द ब्रेन. पेरिफेरल नर्वस सिस्टीममधले जे सेन्सरी आहेत किंवा जे सेन्सरी नर्व्स आहेत ते इम्पल्स हे ब्रेनपर्यंत पोचवतात. कुठून? तर आपल्या सेन्सरी ऑर्गनपासून. ज्यावेळेस आपल्या ऑर्गनला सेन्स होतो तर ते ऑर्गन्सचे नर्व्स हे ब्रेनपर्यंत पोचवतात. हे कोण काम करतं? सेन्सरी किंवा ॲफरंट डिव्हिजन PNS मधलं. ओके. तर नंतर आहे मोटार किंवा सेंडिंग ॲफरंट नर्व्स. म्हणजे मोटार नर्व्स काय करतात? आपल्या ब्रेनला जे पोचतो मेसेज ते आपल्या दुसऱ्या ऑर्गनपर्यंत पोचवतात. ओके. आपल्या दुसऱ्या ऑर्गनपर्यंत पोचवतात. सेन्सरीमध्ये काय होतं की आपल्या ब्रेनपर्यंत पोचवता ऑर्गन्सचे नर्व्स आणि मोटारमध्ये आपले ब्रेनचे जे नर्व्स आहेत ते ऑर्गनपर्यंत पोचवतात. ओके. नंतर मोटारमध्ये 2 टाईप पडतात, एक सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि एक ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम.
ANS आपण जे म्हणतो ड्रग्ज ॲक्टिंग ऑन ANS, जो पॉईंट आम्हाला पुढे बघायचा आहे फार्माकोलॉजिकल ड्रग्सचा, ते पूर्ण ह्या पॉईंटवर डिपेंड आहे आणि म्हणूनच ANS समजणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर सोमॅटिकमध्ये काय असतं, सोमॅटिक नर्वस सिस्टीममध्ये तर त्यामध्ये व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी होतात, म्हणजे ऐच्छिक, म्हणजे जे आपल्याला हवं असतं, आपली जी इच्छा असते ते चालणे, फिरणे, बोलणे, या प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज, जे नर्व्स ॲक्शन आहेत ते सोमॅटिकमध्ये येतात. ओके, आणि आपले स्केलेटन वगैरेचे पण ॲक्शन यामध्ये येतात. आणि त्याचा मग नंतर आहे ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम. ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये काय असतात, मीन्स ANSमध्ये 2 टाईप पडतात. ओके, एक सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. हेच आपल्याला पुढे कंटिन्यू हे क्लिअर होईल, त्यावेळेस आपल्याला ANS ड्रग्सची ॲक्टिंग मेकॅनिझम आणि ते कसं ॲक्ट करतो ड्रग ते आपल्याला समजेल. तर ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, ANS नर्वस सिस्टीम primarily controls involuntary function of the body which are carried out almost automatically. The stimulus for activities of the atomic nervous system initiate in the brain below the level of cerebrum. तर यामध्ये सगळे इनव्हॉलंटरी ॲक्ट होतात, म्हणजे जसं आपले हार्टबीट्स वाढतात, आपले हार्टबीट्स चालणे, डायजेशन होणे, मेटाबॉलिझम होणे, आपण रिस्पिरेशन ब्रीदिंग करतो, ही प्रोसेस म्हणजे जी आपण अनैच्छिक आहे, म्हणजे आपली इच्छा नसतानाही ते चालू असतं, आपण ॲक्ट करत नाही, त्यावर काही ॲक्शन घेत नाहीत, असे जे ॲक्टिव्हिटी चालते, फंक्शन असतं आपल्या बॉडीचं, ते ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये असतं. ओके, त्यात काय असतं, जे मोटार नर्व्स असतात ते ओरिजिनेट फ्रॉम नर्व सेल इन द ब्रेन. ओके, मग ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीमचे 2 टाईप पडतात, एक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि एक पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. द 2 सब पार्ट्स हॅव स्ट्रक्चरल अँड फंक्शनल डिफरन्सेस. यामध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल डिफरन्स आहे. ओके, and large physiologically they are opposite in function. As a result their working helps in maintaining homeostasis and restoring balance of the body. यामध्ये 2 फंक्शन करतात की आपल्या बॉडीचं हिमोस्टॅसिस करतात, ते म्हणजे बॅलन्स बनवून ठेवतात बॉडीचं आणि रिस्टोरिंग बॅलन्स ऑफ दी बॉडी, आणि आपल्या बॉडीचं जे आतलं आहे ते पण पूर्ण ते बॉडी मेंटेन ठेवतं. द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम इज सेड टू बी द पार्ट ऑफ कंट्रोलिंग फाईट, फ्लाईट अँड फ्राईट. while parasympathetic nervous system control activities related to maintenance and development during rest. तर सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक यामध्ये काय डिफरन्स आहे ते महत्त्वाचं आहे. सिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं की जे ॲक्टिव्हिटीज होतात किंवा जे नर्व्स कंट्रोल होतात ते केव्हा होता, ज्यावेळेस एखादं ॲक्शन ही सडनली होते किंवा आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपण जास्त पळायला लागलो की आपले हार्टबीट्स अचानक वाढतात. या प्रकारची जी ॲक्टिव्हिटी आहे ही सिम्पॅथॅटिकमध्ये येते, आणि जी आपण रेस्टिंग पिरियडमध्ये असतो, रेस्टिंग पिरियडमध्ये नॉर्मल, त्यावेळेस हे पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये आपलं कंट्रोलिंग असतं. ओके, आपण सिम्पॅथॅटिक थोडं ब्रीफ बघूया. 3 न्यूरॉन्स आर इन्व्हॉल्व्ड अँड कन्व्हे इम्पल्सेस फ्रॉम देअर ओरिजिन इन द हायपोथॅलॅमस. तर न्यूरॉन्स हे इम्पल्स करतात त्याचे ओरिजिनपासून, फ्रॉम देअर ओरिजिन इन द हायपोथॅलॅमस, मीन्स आपलं ब्रेनचा पार्ट आहे. ओके, तर आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय असतं, पॅरासिम्पॅथॅमॅटिकमध्ये 2 न्यूरॉन्स इन्व्हॉल्व असतात, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम देअर सोर्स टू द इम्पॅक्ट ऑर्गनपर्यंत ते पोचवतात. ओके, तर तुम्हाला हे समजलंच असेल. ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये
ॲड्रेजेनिक इफेक्ट दाखवतात, पॅरासिम्पॅथेटिकमध्ये कोलर्जेनिक इफेक्ट दाखवतात. तर यांची जे क्लासिफिकेशन आहे ANS ड्रग ॲक्टिंग ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यांना समजलं असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.